एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या पुढील प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. एमपीएससी कंबाईन परीक्षा पुढे जाणार आहे का? ही वेळेवर होणार आहे? वयोमर्यादेमध्ये वाढ होणार आहे का? या प्रश्नांच्या उत्तरासाठी हजारो विद्यार्थी वाट पाहत आहेत. या अनिश्चित वातावरणामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासावर फोकसही करता येत नाहीये. त्यांच्यामध्ये चलबिचल होत आहे. नमस्कार, मी भगवान तिलके. एमपीएससी कंबाईन पूर्व परीक्षा 2025 ची 21 डिसेंबर 2025 ही तारीख रद्द करून त्याऐवजी 4 जानेवारी 2026 रोजी परीक्षा होईल असं एमपीएससीनं जाहीर केलं होतं. मागील काही वर्षात परीक्षा या मतमोजणी, निवडणुका, पावसाळी परिस्थिती अशा प्रशासनिक कारणामुळे पुढे ढकलल्या जात आहेत. परीक्षा रद्द झालेल्या नाहीत, मात्र या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये सातत्य राखण्यात आलेलं नाहीये. म्हणजे परीक्षा ह्या वेळेवर झालेल्या नाहीये. कंबाईन परीक्षेचे नोटिफिकेशन उशिरा निघाल्यामुळे काही उमेदवार अर्ज सादर करण्याच्या वेळीच वयोमर्यादेमुळे बाहेर पडलेले आहेत. म्हणजे त्यांना परीक्षेचा फॉर्मच भरता येत नाहीये. याआधीही शासनाने काही परीक्षांसाठी 1 वर्षाची सवलत दिलेली होती. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांची मागणी आहे कंबाईन परीक्षेसाठीही सुसंगत सवलतीची संधी देण्यात यावी. एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी जास्त करून शेतकरी कुटुंबातील आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तयारीचा कालावधी फार मोठा असतो. पण परीक्षा वेळेवर न झाल्यामुळे अनेकांची वयोमर्यादा संपते. लग्नाचा दबाव वाढत जातो. कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक ताणतणाव वाढत जातो आणि शेवटी प्रश्न एक उरतो, यामध्ये आमचा काय दोष? एमपीएससी परीक्षेसाठी लाखोंमध्ये अर्ज दाखल होतात, पण जागांची संख्या तुलनेने खूपच कमी असते. त्यामुळे तीव्र स्पर्धा वाढते आणि प्रत्येक संधी अधिक महत्त्वाची ठरत जाते. विद्यार्थ्यांच्या मागण्या 3 मुद्द्यांवर केंद्रित आहे. निश्चित वेळापत्रक असावं, वयोमर्यादेवर स्पष्ट निर्णय घेण्यात यावा आणि उपलब्ध पदांबाबत पारदर्शकता असावी व जागा वाढवण्यात याव्या. या मागण्या भावनिक नाहीत तर व्यावहारिक आहेत. एमपीएससीची परीक्षा ही हजारो तरुणांच्या आयुष्याशी जोडलेली आहे. निर्णय वेळेवर स्पष्ट आणि न्याय असतील तर स्पर्धा खरी ठरेल. यावर आपलं काय मत आहे कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.